भारत माता की वंदे वंदे। आजच्या या जळगाव महानगरपालिकेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या महायुतीच्या प्रचार सभेसाठी उपस्थित सन्माननीय संपूर्ण व्यासपीठ, माझ्या समोर उपस्थित मोठ्या संख्येने या शहरातील सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, खरं तर औपचारिकता फक्त बाकी आहे. पाहिल्यानंतर लक्षात येत आहे महायुती अतिशय चांगल्या पद्धतीने या जळगावमध्ये निवडून येणार यात काही शंका नाही. आणि त्याची फक्त घोषणा करण्यासाठी मला असं वाटतं शिंदे साहेबांना आणि यांना दोघांना इथे आले नाही, त्यांनी त्यांचा वेळ दुसरीकडे जरी दिला तर मला असं वाटतं की ते चांगलं होतं. एक तर या सर्व विषयाला तुम्ही आणि आम्ही सर्वजण, माझ्या अगोदर सर्व नेते मंडळींनी अनेक विषयाला स्पर्श केला, त्यामुळे मी आपला काही फार वेळ घेणार नाही. परंतु एक विषयाला स्पर्श करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आणि राज्यामध्ये आपल्याला महायुतीचं सरकार हे सातत्याने गतिमान पद्धतीने काम करतात. खरं तर ही दोनही नेते आणि त्यांच्याबरोबर असणारे महायुतीचे सर्वच्या सर्व नेते मंडळी एक विजन ठेवून सर्व ठिकाणी काम करतात. 2047ला विकसित भारत हा निर्माण करण्याच्या दिशेने आपल्याला पाऊल उचलायचं आहे. त्याचबरोबर विकसित महाराष्ट्र या दिशेने आपल्याला पावलं उचलायची आहे. आणि त्याचबरोबर विकसित जळगाव हे सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना घडवायचं आहे. आता हे स्वप्न जे आहे हे आपल्याला पूर्ण जर करायचं असेल तर एक विचाराने केंद्र आणि राज्यामध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्या बरोबरच राहणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी 15 तारखेला होणारं मतदान जे आहे हे 15 तारखेला होणारं मतदान हे महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण पाहत असाल की गेली वर्षानुवर्ष 2014च्या अगोदरचा काळ हा तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पाहिला आहे. आपण सर्वजण राजकारणामधले व्यासपीठावरील सर्व धुरंधर आहात, त्याचबरोबर समोर बसणारे सर्व पत्रकार आपण सर्वजण पाहता की आपल्याला सर्वांना 2014च्या अगोदर विकासासाठी मिळणारा निधी हा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी मिळणारा निधी हा किती तुटपुंजा होता. परंतु या सगळ्या निधींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ का झाली, ही धोरणं जी आहे ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014ला देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी एक घोषणा दिली की मैं न खाऊंगा और किसी को खाने नहीं दूंगा. त्या पद्धतीने एक देशाला एक वेगळ्या दिशेने नेण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधानांनी केलं. त्यांनी नवीन पद्धतीने रिफॉर्म्स ज्याला म्हणतात, वेगवेगळ्या पद्धतीचे रिफॉर्म्स तयार केले. इन्कम टॅक्समध्ये GST, वन नेशन वन टॅक्स या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशामध्ये असणारं उत्पन्न जे आहे, आपलं असणारं उत्पन्न हे अनेक पटीने वाढलं आणि त्यामुळे आपल्याला आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करायला सुरुवात झाली. मी आदरणीय गिरीश भाऊ असतील, किशोरप्पा असेल किंवा व्यासपीठावरील ही सर्वजण
यांच्या सगळ्यांचं ज्यांनी आता एक जाहीरनामा तयार केला. हा जाहीरनामा, हा महायुतीचा जाहीरनामा, हा नेहमीच 5 वर्षामध्ये आम्हाला काय करायचं आहे या दृष्टिकोनातून नेहमी काढला जातो. परंतु काँग्रेस असेल किंवा महाविकास आघाडी असेल यांनी जेव्हा जेव्हा जाहीरनामे काढले आणि त्यांना त्यांच्या सत्ता आल्यानंतर सुद्धा विचारलं गेलं तर ते असं म्हणतात की आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्यावेळेला जे लिहिलं होतं ते सर्वच्या सर्व टायपिंग मिस्टेक असेल. ते कधीही दिलेल्या आश्वासनाला, दिलेल्या वचनाला कधीही त्यांनी पाळली नाही. परंतु त्या उलट महायुतीने जे जे म्हटलं ते सर्वच्या सर्व पूर्ण करण्यासाठी महायुतीचे प्रत्येक कार्यकर्ते आणि प्रत्येक नेता हा त्यासाठी पूर्णच्या पूर्ण कटिबद्ध असतो. त्यामुळे हा जो जाहीरनामा आहे हा तुमच्यापर्यंत सर्व महायुतीचे कार्यकर्ते हे घेऊन जातील. सर्व ही प्रभागनिहाय असणारी निवडणूक आहे. त्यामुळे प्रभागनिहाय प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या त्या ठिकाणी असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला मतदान कसं मिळेल याकडे प्रत्येक कार्यकर्त्याने पाहिलं पाहिजे. एखाद्या बंडखोराबरोबर जाता कामा नये ही सुद्धा दखल आम्ही सर्वांनी घेतली पाहिजे. हे पण आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी आपणा सर्वांना एवढंच सांगेन की 15 तारखेला होणारं मतदान, हे मतदान आपण बूथवरती एवढ्या ताकदीने करा. 51% लढाई तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या बूथवरती जिंकायची आहे. मिळणाऱ्या मतदानाच्या 50%पेक्षा जास्त मतदान महायुतीच्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला कसं मिळेल यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. मी आपणा सर्वांना एवढंच आश्वासित करतो, महायुतीचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही सर्व मंडळी जळगाव आणि जळगाव मधला हा जो जाहीरनामा तयार केला आहे या जाहीरनामा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहतील हे मी तुम्हाला आश्वासित करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.